शुभ्रा, आई यायला हवी होती ना ग इतक्यात? हां, माझं झालंय बोलणं. आई पोहोचतच असतील. तो अभिजित पण, आय मीन ते अभिजित राजे पण आहेत का तिच्या बरोबर? हो, आहेत. तू ना इमोशन्सच्या भरात असं आईंबद्दल आजोबांना बोलायला नको होतंस म्हणून. अरे यार, आधी आपण बोललो असतो ना एकमेकांशी. मी माझ्या आईबद्दल सुद्धा नाही बोलू शकत का? ए तसं नाही रे. तू खूप सहज बोलून गेलास खरं, पण बघ ना आता आजोबा किती भडकले. एनिवे ऐक ना, तू हा चहा देतोस का आजोबांना? ते रात्री जेवलेही नाहीयेत. तू दिलास तर ते कदाचित घेतील रे. ठीक आहे, मी ट्राय करतो. चालेल. आजोबा, चहा घ्या ना तुम्ही. मला नकोय. अहो आजोबा, आई येतच असेल, ती पोचेल इतक्यातच. अभिजित राजे आहेत ना तिच्या सोबत. ते आणतील तिला नीट. मला माहिती आहे ते निर्लज्ज आहेत. ते घरात काय चाललंय, त्यांचं काय चाललंय, तर निदान घरात नाही आले म्हणजे मिळवलं. अहो पण ते आजोबा, तुम्ही आत या ना, थोडा आराम करा ना. ऐका ना आजोबा, हा चहा तरी प्या ना तुम्ही. असावरी थांब, मी येतोय तुझ्या बरोबर. हो, तुम्ही गेलात तरी चालेल. नाही 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 नाही, मी येतोय तुझ्या बरोबर. मला भेटायचं दत्ताजींना. तिकडे गावाला जायचं ठरवलं तेव्हाच मी विचार केला होता की आल्यावर एकदा दत्ताजींना भेटायचं आणि त्यांना सगळं सांगायचं. अहो पण म्हणजे आता. हो, सांगून टाकू. इतर कोणाकडनं करण्यापेक्षा मीच सांगितलेलं बरं की माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि त्यांच्या परवानगीने मला लग्न करायचंय तुझ्याशी. त्याला आता उशीर झालाय सर, कारण आजोबांना ऑलरेडी कळलंय हे. हो म्हणजे खूप चिडलेत ते. मी आणि सोहम, आम्ही दोघांनी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण सर ऐका ना, तुम्ही प्लीज तुम्ही आत्ता इथून जा. वर आलात तर काय होईल मला नाही माहिती. ते उगाच अपमान वगैरेही करू शकतील तुमचा. त्यापेक्षा ऐका, त्यांना थोडं शांत होऊ दे, मग तुम्ही येऊन त्यांच्याशी बोला. नाही, मग तर मला यायलाच हवं शुभ्रा. त्यांना सगळं कळलं असेल तर मी आता असं इथून खालच्या खाली निघून जाणं हा पळपुटेपणा झाला. मी नाही तसं करणार. नाही, माझ्यावर त्यांना काय रागवायचं रागवू दे, चिडू दे. माझा जो काय अपमान त्यांना करायचा असेल तो करू दे, पण या अशा परिस्थितीत तुला आणि आसावरीला एकटं सोडून मी नाही जाऊ शकत. कम ऑन यार, मी प्रेम केलंय आसावरीवर आणि यात काही चुकीचं नाहीये. मला त्यांना हे सांगायचंय. आजोबा, आई आल्यात, पण ऐका ना प्लीज, तुम्ही त्यांना आत्ता लगेच काही बोलू नका.
नमस्कार दत्ताजी. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतो हवं तर, पण असावरी, असावरी, हा तुझ्या बरोबर कसा? बाबा ते आपले मी गावाला गेलो होतो. मी माझ्या सुनेशी बोलतोय. बोल असावरी, हा तुझ्या बरोबर कसा काय? बाबा ते मला आपल्या गावी आले होते. का? म्हणजे ते का असावरी? हा गावी का आला होता? काय काम होतं याचं? नाही, तसं काम काही नव्हतं दत्ताजी, पण एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? मी माझ्या सुनेशी बोलतोय. का आला होता असावरी? ते सहज बाबा, म्हणजे मला तुला काय गाव फिरायचं होतं? त्याच्याशिवाय गाव दाखवायला तुला कोणी भेटला नाही का? आपलं शेत बघायला, जमीन बघायला, कागदपत्र एकदा बघून गेला, बाहेरच्या माणसाची गरज लागली तुला? आजोबा ते आत्ताच आलेत, त्यांना निदान बसू द्या, पाणी तरी पिऊ द्या ना. मी बोलतोय तिच्याशी. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? सोम्या, आवर तुझ्या बायकोला. नको तिथे शहाणपणा करीत असते. असावरी बोल, हा गावी का आला होता? अगं इथे काय चाललंय याची कल्पना आहे का तुला? लोक काय बडबडतायत? अगं कुलकर्णी घराण्याचा का उद्धार होतो हे कळतंय का तुला? तिथे गावी या चप्पल चोराबरोबर फिरत होतीस, ते सगळं या सोसायटीमध्ये कळलंय. याला या गोष्टीचा काही फरक पडत नसेल, पण तुला तरी काही अक्कल हवी की नको? हे बघा दत्ताजी, मी गावाला का गेलो होतो ते मी सांगतो तुम्हाला. असावरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, आणि ती मैत्री आता एक पाऊल पुढे गेली. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आम्हाला लग्न करायचंय. हेच तुमच्याशी बोलायला मी आज आसावरी बरोबर आलोय, आणि मी तुम्हाला हरवलंस का तू? काय बडबडतोस? तुला तरी कळतंय का? निर्लज्ज माणसा, ती सून आहे माझी. कुलकर्णी घराण्याची सून आहे. यासाठी इथं पदार्थ शिकायला येत होतास? काहीतरी सांगून कारण देऊन हिला भेटत होतास? आमच्या घरी पार्सल पाठवित होतास? तुला काय वाटलं तू या सगळ्या गोष्टीची भुरळ पडेल माझ्या सुनेवर? चार शब्द गोड बोलली असेल तुझ्याशी म्हणून काय वाटते ते बोलशील तिच्याबद्दल? नाही हो दत्ताजी, खरंच. असावरी, काय बोलतोय हा चप्पल चोर? तुमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणते हा नालायक. सांग त्याला तुझं प्रेम नाही त्याच्यावर पडत. बोल असावरी, बोल. गप्प का बसली
ससा सांगून टाक्या मूर्खाला चालता हो इथून. आई तू बोल ना काहीतरी, तू शांत कायस? आई आजोबा काहीतरी विचारतायत, बोल ना. आई बोल. आई अगं गप्प कायस तू, काहीतरी बोल. काय बोलणार ती सोहम? तिला जे बोलायचं होतं ते गप्प राहून बोलून गेली ती. तू आणि मी मूर्ख ठरलो. आज तू जेवला नाहीस. तुझी आई तुला सोडून जाणार म्हणून वाईट वाटलं होतं ना तुला? राय ही निर्लज्ज बाई आता तुला सोडून जाणार आहे. नाही बाबा, बाबा नाही. वेगळा संसार साठायची स्वप्न पडलीत ना तुला? मुलाचा संसार सांभाळायचा, त्याची मुलं बघायची, त्यांच्या उपयोगी पडत सोडून तुला रंगीत कपड्यात फिरवायचंय. माझा मुलगा गेल्यावर मी तुला इतकी वर्ष सांभाळलं, पोसलं. माझी मरेपर्यंत सेवा करायला हवी होतीस तू, पण नाही, सगळं विसरलीस तू. ज्याचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून घ्यायचं, त्याच्या समोर लग्नाची बोलणी करायला आलीस. अगं कुठं फेडशील ही पाप? आजोबा तुम्ही आईना काहीही बोलताय आता. तूच फूस लावलीस तिला, तूच चढवला लागशील. तुझ्या घरच्या लोकांनी तुला संस्कार दिले नाही. तुझ्या सोबत हिचेही संस्कार दूध काढले. ठीक आहे, तुम्हाला मला जे काही बोलायचं ते बोला, पण प्लीज तुम्ही आईना असं नका बोलू, प्लीज. हो का? पण मला उत्तर हवंय, ते सुद्धा हिच्याकडनं. काय का असावरी? 2 वेळा जेवायला मिळत होतं तुला, मग पांढऱ्या कपाळावर मुंडावळ्या बांधण्याचं तुझ्या मनात आलंच कसं? आणि ते तुझ्या मनात आल्याबरोबर जीव का नाही दिलास तू? तुझ्यासारख्या विधवेसाठी असतं का लग्न? भाळलीस त्याच्या पैशाला. दत्ताजी, एकदा तोंडातून निघालेले शब्द मागे घेता येत नाही हो. इतकंही वाईट बोलू नका की नंतर पश्चाताप करावा लागेल. तू सांगणार का मला मी काय बोलायचं काय बोलायचं नाही ते? अरे माझी भोळी बाबडी सून होती ती, तू तिला दादा लावलंस. तो याला आधी बाहेर काढ, धक्के मारून बाहेर काढ. सर या. सोम प्लीज मला काहीतरी बोलायचं. दत्ताजीला माझं ऐकावं लागेल. सर प्लीज या तुम्ही. सोम प्लीज, सर, या. मला प्लीज मला बोलू द्या ना थोडंसं. सर, तो ऐकून घ्या ना माझं. ऐक ना सोहम, त्यांना काय म्हणायचं ऐकून मला काय बोलायचं ते ऐकून घ्या. आजोबा चिडल्यात, वैतागतील. नाही नाही, सर, प्लीज प्लीज बाहेर या तुम्ही. हो, विनंती कसली करतोस? अरे त्याची लायक आहे का? पुन्हा माझ्या घरात पाऊल टाकलंस तर याद राख. सोम, तुला माहितीये, तू तरी सांग ना आजोबांना. मला आसावरीला तुमच्यापासून वेगळं करायचं नाही, उलट मला तुमच्यात यायचंय. मला आपली फॅमिली कंप्लीट करायची. तुला तर माहितीये तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाहीये. ती आली आणि माझं आयुष्य उजळून निघालं. मला तिची सोबत हवी आणि तिलाही माझ्या सोबतीची गरज आहे. आणि हेच मी मगात. सर प्लीज. सोहम दे ना. असावरी, सोबत हवी तुला त्याची? सोबत हवी? बाबा बाबा पाणी. शुभ्रा, रांगोळी आण. शुभ्रा, रांगोळी आण.
इथे रेषा काढ. सरळ रेषा काढ उंबऱ्यावर. हे काय आहे आजोबा? असावरी ही रेष ओलांड आणि जा, तुला जायचं असेल तिथे. करायचं ना लग्न, साध्य हो या घरातून. आम्ही समजू, तू बेरी सांभाळा. एकदा ही रेषा ओलांडून गेलीस की मी दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी सांगतोय की तुझं मेलेलं तोंड सुद्धा पाहायला येणार नाही. आणि सोम्या, माझं जर काही उद्या बरं वाईट झालं तर माझ्या प्रेत यात्रेला हिला उभी सुद्धा करू नको. चालते हो, जा. नाही नाही बाबा, नाही, मला माफ करा. माझं चुकलं बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. मला माफ करा बाबा, मला नाही, सोडून मला माफ करा. माझ्या समोर ही नाटकं करू नकोस. जर तुला या घरात कायम राहायचं असेल तर याला आत्ताच्या आत्ता चालता यायला सांग. माझं ऐकून घ्या दत्ताजी, मी तुमचं मत बदलून दाखवीन एक दिवस. पांढऱ्या कपाळावर मुंडावळ्या बांधण्याचं तुझ्या मनात आलंच कसं? आणि ते तुझ्या मनात आल्याबरोबर जीव का दे दिलास तू? तुझ्यासारख्या विधवेसाठी असतं का लग्न? ही रेष ओलांड आणि जा, तुला जायचं असेल तिथे. आम्ही समजू, तू बेरी सांभाळा. आई प्लीज उठा ना. आई उठा बरं. बाबा बाबा, मला माफ करा, खरंच मी चुकले हो. हिच्यामुळे तू उपाशी राहिलास. आई आई करून कळवळत होतास. तुला त्रास होत होता आणि ही मजेत होती. आजोबा, तुम्ही आईना असं का बोलताय? तू गप्प बस. आज हिच्यामुळे त्रास झालाय सगळ्यांना, सोहमला आणि मलाही. तू का असा बसून राहिलायस? का त्रास करून देतोस स्वतःला? जेव ना, कमी भरवू तुला. नाही, घेतो. हेच हवं होतं मला. आता आजोबा हे लग्न होऊच देणार नाही.